तर हाय हॅलो नमस्कार, मी नेहा चव्हाणके. मागच्या व्लॉगमध्ये तुम्हाला अक्षयने सांगितलंच असेल की आम्ही यूट्यूबवरती 10K सबस्क्रायबर्सचा टप्पा पूर्ण केला आहे. तर त्यासाठी तुमचे मनापासून आभार. आणि दुसरी गोष्ट अशी की आता अक्षय पुण्यामध्ये त्याच्या कामामुळे शिफ्ट झालाय आणि मी इकडे मुंबईत आहे. तर तो तिकडे काय करतोय, मी इकडे काय करते, हे आम्ही एका व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवत जाणार आहे. की एका दिवशी तो तिकडे काय करतोय, मी त्याच दिवशी इकडे काय करते. तर हे सगळं आम्ही एका व्लॉगमध्ये मांडून तुमच्या समोर दाखवणार आहे. तर आमचे व्लॉग बघत राहा. आणि आज मी साडी घातली आहे, तर त्याचं कारण असं की मी मावशी झाली आहे आणि प्लस 10K सबस्क्रायबर्स पण पूर्ण झाले. तर त्यासाठी आपण गणपती बाप्पाचा आशीर्वाद घ्यायला जाणार आहे, म्हणून मी एवढी रेडी झाली आहे. तर तुम्ही पण चला आमच्या सोबत दर्शनाला. आमच्या सोबत म्हणजे माझे रूममेट्स पण आहे. तर तुम्ही चला, आपण मस्त गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊया. आणि मोदकही बनवणार आहोत आम्ही. तर स्टे ट्यून. चला गणपती बाप्पाच्या दर्शनाला. गणपती बाप्पा मोरया. चला. तर हे आहे माझ्या कॉलनी मधले गणपती बाप्पा. एवढे सुंदर, एवढी गोड मूर्ती आहे. तुम्ही दर्शन घ्या, मीही दर्शन घेते. आणि आपण आता जाऊया मोदक बनवायला वरती. चलो. तर आपण सगळ्यांनी मिळून छानपैकी गणपती बाप्पाचं दर्शन पण केलंय. खाली वातावरण पण खूप छान झालं होतं आरतीमुळे. तर आता आपण बनवूया मोदक. सगळ्यांना प्रश्न पडलाच असेल, मी गणपती बाप्पाची आरती घेऊन वरती आली आहे आणि मोदक आत्ता बनवते. तर माझ्याकडे वेळ नव्हता तसा. एनिवे, आपण जर खाली पाऊस थांबला तर आपण गणपती बाप्पाला मोदक घेऊन परत जाऊया. आणि जर नाही थांबला तर मीच खाणार. गणपती बाप्पा नंतर मला मोदक खूप आवडतात, सो ॲडजस्ट इट. एनिवे, तर चला आता आपण जाऊया गणपती बाप्पासाठी मोदक बनवायला. म्हणजे माझ्यासाठी पण, माझ्या रूममेटसाठी पण आणि तुमच्यासाठी पण. ठीक आहे, बघा. मोदक बनवण्यासाठी माझ्या रूममेटने मला हेल्प केली आहे. मला पीठ मळून दिलंय. मोदकासाठी आपल्याला लागणार आहे दुसरं म्हणजे हे खोबरं. आता हे मी ऑनलाईन मागवलेलं खोबरं आहे, त्यामुळे हे सगळं फ्रीज झालंय. ही आपण घातली आहे त्यामध्ये साखर. ही पण ऑनलाईन मागवली आहे मी. छान झाले पाहिजे, गणपती बाप्पाला आवडतात ना, सो म्हणून ह्यालाही मी तेल लावून घेतलंय. हे ग्रीन कलरचं तुळशीचं पान आहे. परत लोक कमेंट करतील की काय आहे काय नाहीये. सो रेडी, डन. माझी मैत्रीण तेल गरम व्हायला ठेवते. ही आहे उर्मिला, माझी रूममेट. आता आपण मोदक तळूया. तेल पण गरम झालंय. आपले मोदक तर रेडीच आहे. चला मी तुम्हाला दाखवते कसे झाले. यम्मी यम्मी, छान. आपण टेस्ट पण करूया, पण ते मी तुम्हाला दाखवणार नाही, मीच खाणार. एनिवे, आता अक्षयने दिवसभर काय केलंय किंवा अक्षय काय करतोय हेही तुम्ही बघा. आणि असंच माझ्यावर आणि अक्षयवर, आमच्या दोघांवर प्रेम करत राहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा. आणि आम्ही कसे व्हिडिओ बनवू हेही सुचवा. तर बाय सगळ्यांना. आता अक्षय काय करतोय हेही तुम्ही बघा. मला एकटीलाच बघून झालंय. चल बाय. तर मित्रांनो, मग मी निघालो आपल्या गणपतीचं विसर्जन करायला. भैयांना म्हटलं, भैया आता तुम्ही मूर्ती घ्या. हे माझे मोठे भाऊ सूरज पाटील. आणि आपला एकट्याचा गणपती नसतो, आमच्या गल्लीतील सगळ्यांचे गणपती एकत्र आम्ही विसर्जनाला घेऊन जातो. आणि हे दरवर्षी करतो आम्ही. मग गणपतीची आम्ही सगळ्यांनी आरती केली एकत्र. आणि मग भैया घेऊन गेले गणेशाचं विसर्जन करायला नदीमध्ये. फार आनंददायी होता यावर्षीचं गणेश उत्सव. वाह, फुल पडलं. गणपतीने आशीर्वाद दिला, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. मग गणेशाचं विसर्जन करून मी निघालो पुण्याला जायला. मला मयूर सोडायला आला. पुण्याला गेलो कारण मला खूप काम होतं. कशीबशी गाडी पकडली. खूप गर्दी होती हायवेला. आणि मग 2-2.5 तासांचा प्रवास करून मी पोचलो पुण्यात. हे आहे आमच्या सोसायटीतील गणपती मंदिर. येस. आणि इथे सुद्धा गणेशाची स्थापना केलेली आहे मित्रांनो. बॅग ठेवून डिरेक्टली मी गेलो ऑफिसमध्ये. हॅलो. तर मित्रांनो, मी गणपती वगैरे विसर्जन करून सकाळी निघालो कराडावरून आणि आता पुण्यात आहे मी. रात्रीचे साधारण 1 वाजलेत.
सो आल्यानंतर माझी बरीच कामं पेंडिंग होती, ती सगळी नोट डाऊन करून घेतलीत की काय बॅलन्स आहे आणि काय करायचं आहे. 1-1.5 तास माझी आणि श्रेयसची मिटिंग झाली. श्रेयस गेला आहे आता, कारण सकाळी त्याला पहाटे शूटला जायचं आहे. सो अशी कामं आहेत. हळूहळू मी काय काय करतो ते दिसेल तुम्हाला. बाकी आता रीलचं कसं होतं आहे काय, कारण नेहा आहे मुंबईला आणि मी आहे पुण्यात. स्वतः आम्ही कसं मॅनेज करतो आहे पाहू आता कशा गोष्टी होत आहेत. बाकी अजून बरंच काम पेंडिंग आहे. मध्ये 1 वाजले म्हणून झोपून चालणार नाही, कारण माझी आता एक फाईल एडिट करायची चालू आहे. आमचा एडिटर फाईल एडिट करतो आहे, त्याचा आऊट मला पाहायचा आहे. आणि मग त्याच्यानंतर झोपणार आणि मग सकाळी उठून इकडे ऑफिसवरती येणार. 2-3 मीटिंग्स आहेत आणि मग पुढे काय काय घडतं आहे ते मी दाखवेनच तुम्हाला. ओके, मी तुम्हाला दाखवतो आता एडिट कसं चालू आहे आमचं. सो आता ती फाईल एडिट झाली, त्याचा आऊट मला पाहायचा आहे आणि मग मी झोपणार. सो पहाटच होईल असं वाटतंय. हरकत नाही. बाकी उद्याच आणि काय घडतं ते दाखवतेच. चलो बाय.